हां सर, तुम्ही काय माझ्या मुलाबद्दल काय बोलत होते? 90% पडू शकतात. हो हो मॅम, एमएससी सीईटीच्या एक्झाम मध्ये नाही का, जर तुम्हाला हां. ते कॉलेज हवं असेल ना, तर त्याचा जो क्रायटेरिया आहे ना, हं. त्या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही एलिजिबल असाल तरच तुम्हाला तिथे सीट मिळतं, राईट? हो. सो आपण नाही का, आपले काही सेंटर असतात एक्झाम सेंटर, त्या हां. एक्झाम सेंटरवर येऊन तुमच्या मुलाला एक्झाम द्यावी लागेल. हां. तर आपण त्या मला बॅक सपोर्ट करून त्यामध्ये एलिजिबल करून देऊ शकतो मॅम. हां, पण हे कसं शक्य होईल सर? बघा, तुम्हाला आधी इनिशियली तर पैसे पे करायचे नाही आहे मॅम. हां. हा, तुम्हाला ज्यावेळेस तुमच्या मुलाचा रिझल्ट येईल, ऍडमिशन होईल, हां. त्यानंतर पे करायचे आहे. हां. असं नाही की तुमच्याकडनं आधी पैसे घेताय 1-2 रुपया. तसं अच्छा. आपलं ऑफिस पण आहे, ज्यांचं मी लास्ट इयर काम केलं आणि यावर्षी करत आहे. तसे तुमच्या मुंबईमधलेच जवळपासचे क्लायंट आहेत मॅम माझे, म्हणजे की मी त्यांचे रेफरन्सही देऊ शकतो मॅम ते तुम्हाला, की ज्यांचं मी काम केलं लास्ट इयर आणि यावर्षी करत आहे. असं नाहीये की म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम करतोय किंवा काही करताय. बट सेंटर जे असतील ना कसं आमच्यावर डिपेंड करायचे असतील. पण? कसं करायचं बघा, ते? प्रोसेस अशी आहे की तुम्हाला मी सांगेल ते सेंटर टाकावं लागतील. त्यानंतर तुमचा मुलगा स्वतः येऊन तिथे एक्झाम देईल. हां. कोणी दुसरं नाही येणार. स्वतः ते गोष्ट तिथे सेंटरला स्वतः एक्झाम म्हणजे स्वतः राहील अवेलेबल तिथे. आणि हां. आमची जी काही टीम असेल ती बाकी सर्व काही हँडल करेल. ती तुम्हाला प्रोसेस जर पाहिजे म्हणजे जाणून घ्यायची असेल, तुम्हाला ऑफिसला यावं लागेल मॅम. सर्व ऑफिस गोष्टी मी कुठे? फोनवर वगैरे नाही सांगू शकत तुम्हाला. प्रोसेस काय आहे सर? हा, हीच प्रोसेस सांगितली की आज लास्ट डेट आहे. आज तुम्हाला आमच्या थ्रू फॉर्म फिलअप करावं लागेल हां. आणि मग तुम्हाला ऑफिसला यावं लागेल. मी जे सेंटर सांगितलं ते टाकावं लागतील. कुठं नाही आणि कुठे आहे हे तुमचं ऑफिस? ऑफिस ना मुंबईमध्येच आहे, ठाण्याला. अच्छा. ठाण्याला कुठे? मी तुम्हाला ऍड्रेस वगैरे शेअर करतो ना मॅम, जर यायचं असेल तुम्हाला तर. हो. आणि सर ह्याची अमाऊंट किती पे करावी लागते? पण बघा, टॉप 3 जर गव्हर्नमेंट घेऊन चलाल तुम्ही, जसं व्हीजीटी आहे, हां. पीआयसीटी आणि सीओईपी ना, हां. सो त्यामध्ये नाही का आपण तुम्हाला मिनिमम 13 ते 14 लॅक्स मध्ये करून देऊ शकतो बघा. ते पण आफ्टर ऍडमिशन पे करायचे आहे. तुम्ही दिवस रात्र मेहनत करा, अभ्यास करा, चांगले कोचिंग लावा आणि जेव्हा टाइम येईन, जेव्हा एक परीक्षा झाल्यानंतर निकाल येईल, तेव्हा 15-15 लाखांमध्ये हेच तुमचे पेपर विकल्या गेलेले असतात आणि तुमच्या त्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट, व्हीजीटीआय, सीओईपीच्या सीट हे सगळे 15-15 लाख रुपये भरून हे लोक घेऊन गेलेले असतील.